भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की मम अव्ययम अनुत्तमम, माझा अविनाशी आणि सर्वापेक्षा श्रेष्ठ असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला न जाणता अविवेकी लोक मी पूर्वी अव्यक्त होतो आणि आता व्यक्त दशेला प्राप्त झालो असं मानतात, अशी त्यांची धारणा आहे. ती कशामुळं आहे तर नाहम प्रकाशा सर्वस्य योगमाया समावृतः, ह्या योगमायेने म्हणजे त्रिगुणात्मिका मायेने माझ्या स्वस्वरूपाचं जीवांच्या दृष्टीनं त्यांना अज्ञान झालेलं आहे. मी आवृत्त आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं आपण म्हणतो ढगाने सूर्याला झाकलं. वास्तव सूर्याने ढगाला झाकलं आहे का? सूर्य जसाचा तसा स्वयंप्रकाश आहे, पण उलट सूर्याने ढगाला झाकलं हे सुद्धा कशामुळं कळलं? सूर्यामुळं कळलं. अशी खरी वस्तुस्थिती आहे. तसं जीवांच्या दृष्टीनं माझ्या मायेने योगमाया समावृतः, माझ्या त्रिगुणात्मिका मायेनं आच्छादित केल्यामुळं ते जीव जे आहेत ते त्यांच्या दृष्टीनं सर्वस्य अहम प्रकाशानं त्या सर्वांना माझं प्रकाशन होत नाही, म्हणजे माझं यथार्थ ज्ञान होत नाही. आणि त्यामुळं ते माझं ज्ञान न झालेले ते ते मूढ झालेले आहेत. मूढ म्हणजे मोह धातूचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण हे कोणतं आहे? मूढ. म्हणजे ते मोहाला प्राप्त झाले, म्हणजे विपरीत ज्ञानाला प्राप्त झाले. माझं स्वरूप म्हणजे सच्चिदानंदाद्वय स्वरूप ते आत्मत्वाने ते मीच आहे, मी आणि परमात्मा एक आहे असं जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्यांना न झाल्यामुळं ते माझ्या न अभिजानाती, ते माझ्या स्वरूपाला जाणत नाहीत असं सांगितलं. आता माझ्या स्वरूपाला जरी जाणत नसले तरीसुद्धा मी मात्र त्यांचं सर्व माझं स्वतःचं स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप आणि माझ्यावर भासमान होणाऱ्या ह्या संपूर्ण जगताचं स्वरूप मी मात्र यथार्थ जाणतो. कारण परमात्म्याची उपाधी जी शुद्ध सत्वात्मिका माया, त्यामुळं परमात्म्याला एक समवायावच्छेदे करून भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्हींचंही ज्ञान आहे. आपण म्हणतो मुंगी की पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है. याचा अर्थ परमात्मा हा सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. असा परमात्मा ते म्हणतात वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन. मी वर्तमानानी भविष्यानी भूतानी सर्वानी भूतानी अहम वेद, मी सर्वांना जाणतो. तू कश्चन माम न वेद, परंतु मला मात्र कोणीही जाणत नाहीत. तू म्हणजे परंतु कोणीही जाणत नाही म्हणजे कोण? ज्यांनी माझी शरणागती केली ते मात्र मला जाणतात. कारण माझीच प्रतिज्ञा आहे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. आता हा सर्व विषय सांगितल्यानंतर आणखी एक शंका निर्माण होते. ती शंका अशी निर्माण होते की माझ्या ज्ञानाला प्रतिबंध कशामुळं होतं? आता प्रतिबंध तर भगवंतानीच सांगितला अगोदर. कोणता प्रतिबंध सांगितला? की योगमाया समावृतः, ह्या गुणात्मिका मायेनं त्यांना आच्छादित केल्यामुळे ते मला जाणत नाहीत. आणखी काही प्रतिबंध आहे का? तर आणखी प्रतिबंध आहे. हा जो प्रतिबंध आहे मायेचा, हा कारणात्मक बंध आहे. परंतु या बंधामध्ये, या बंधाशिवाय दुसरा काही बंध आहे का योगमायेशिवाय? तर योगमायेशिवाय दुसरा बंध आहे. आणि तो बंध काय आहे की प्राणीमात्राच्या अंतकरणात विषयाविषयी असणारी इच्छा किंवा द्वेष यांच्यामुळेही मनुष्य हा द्वंद्वापासून निमित्त झालेल्या मोहाला म्हणजे अविवेकाला प्राप्त होतो. हा जो प्रतिबंध आहे या प्रतिबंधाचं वर्णन आता या प्रस्तुत श्लोकामध्ये करतात की त्याच्यामुळं इच्छा द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेला द्वंद्वानिमित्त झालेला जो मोह आहे तो मोह सगळ्या प्राणीमात्रांना तो द्वंद्व मोह हा सर्व प्राणीमात्रांना सृष्टीच्या उत्पत्तीच्या काली सर्वांना मोहामध्येच प्रवृत्त करतो. सर्वभूत ही मोहाला म्हणजे अविवेकाला प्राप्त होतात असं सांगतात. त्याचं स्पष्टीकरण माऊली करतात. तर हा जो श्लोक आहे इच्छा द्वेष समुत्थेन
द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. हे जे 2-3 श्लोक आहेत ना, त्यातले हे 27 आणि 28 हे 2 श्लोक समजून घेण्याचे आहे. आणि पुढचे जे श्लोक आहे म्हणजे 30वा आणि 30वा जो श्लोक आहे आणि 29वा हे पुढच्या अध्यायाचे एक प्रकारचं अवतरण आहे. म्हणून त्याचं चिंतन आपल्याला फारसं करायचं नाही. ह्या 2 किंवा पुढच्या 29व्या श्लोकाचं पूर्वार्ध इथपर्यंतच याचं ह्या अध्यायाच्या विषयाचं चिंतन आहे. आणि पुढचं जे चिंतन आहे ते अवतरण स्वरूपाचं आहे. त्याचं जे काही गंभीर किंवा विस्तारपूर्वक चिंतन ते 8व्या अध्यायात येणार आहे. तर आता सांगतात इच्छा द्वेष समुत्थेन. कारण ही सगळी पदं आहेत ना, आपल्या परिचयाची लवकर त्याचा अर्थ स्पष्ट होत नाही, येत नाही. आपण प्रयत्न करू त्याच्यामध्ये. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. हे परंतप, हे भारत, सर्वभूतानि सर्गे इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन सम्मोहम यांती. या श्लोकामध्ये आता जसा जसा पुढं विषय चालतो तसं तसं ह्या विषयासंबंधाने काय आपल्याला जागरूकता ठेवली तर हा विषय आपल्या लक्षात येईल किंवा आपल्या बुद्धीवर आरूढ होईल. तशा तशा प्रकाराने अर्जुनाला विशेषणं दिली आहेत. ही विशेषणं फक्त अर्जुनाच्या निमित्ताने त्याला दिलेली आहेत, परंतु त्या विशेषणाने विशिष्ट असे जर आपण असू तरच आपल्याला ह्या पुढच्या सांगितलेल्या विषयाचं अवगम किंवा तो आपल्याला हृदयंगम होईल किंवा अनुभूती फलपर्यवसायी होईल. अशा प्रकारची अर्जुनाला 2 विशेषणं किंवा संबोधनं दिलेले. हे परंतप आणि हे भारत. भा म्हणजे ज्ञान आणि त्याच्यामध्ये रत म्हणजे रममान झालेला. म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये किंवा जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी जो रात्रंदिवस आतुर झालेला आहे की मला कधी हे ज्ञान होईल. जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि तद्वारा मी कधी या जन्ममरण परंपरेच्या बंधनातून मुक्त होईल. म्हणजे मोक्षासाठी ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाचं साधन ज्ञान आहे आणि ज्ञानच आहे आणि ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ज्याच्या जीवनातल्या सर्व कायिक वाचिक मानसिक सर्व क्रिया ह्या तत्त्वज्ञानाशी संबद्ध आहेत असा जो पुरुष आहे त्याला म्हणायचं भारत. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये रममान होणारा. दुसरं याच श्लोकामध्ये 2 त्याला संबोधनं दिली. दुसरं दिलं परंतप. परांतापयती ती परंतपहा. जो शत्रूंना, परांनाम शत्रूंन, जो शत्रूंना तप्त करतो, संतप्त करतो, शत्रूंना त्रास देतो, म्हणजे त्यांचा पाडाव करतो, त्यांना अभिभूत करतो, नष्ट करतो, मारून टाकतो, त्याला म्हणतात परंतप. आता या ठिकाणी जे आहे ह्या अध्यात्मामध्ये शत्रूंना मारणं म्हणजे इथं कोणते रात्रंदिन महायुद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्यवारू, तुका म्हणे तुझ्या नामाचे निबळे, अवघी यांचे काळे केले तोंड. या ठिकाणचे शत्रू कोण आहेत? काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर हे त्याचे वैरी आहेत. तेव्हा ही जे वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी, पुढे काय बैसला अंतरी पांडुरंग, ज्याने आपल्या अंतःकरणात असणारे हे दोष काम क्रोध आदी यांचं निराकरण केलेलं आहे असा पुरुष या चिंतनाचा अधिकारी आहे किंवा हा मोक्षाचा अधिकारी आहे. म्हणून म्हणतात की हे परंतप, हे भारत. म्हणजे परंतप म्हणजे नाशका अर्जुना, ज्ञानामध्ये रममान झालेल्या अर्जुना. म्हणून परंतप, हे भारत, हे परंतप अशी त्याची संबोधनं दिलेली आहेत. आता काय सांगतात? सर्वभूतानी सर्गे, सर्वभूतानी म्हणजे सर्व प्राणीमात्र, सर्गे म्हणजे उत्पत्तीच्या वेळी जेव्हा हे प्राणीमात्र उत्पन्न होतात त्याला म्हणतात सर्ग. सर्ग म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचा काल. त्या सृष्टीच्या उत्पत्ती कालामध्ये सर्व भूतानी सगळेच प्राणीमात्र जेव्हा सृष्टी उत्पन्न होते
त्यावेळेला हे सगळे प्राणी मात्र काय करतात, इच्छा द्वेष समुत्थेन, त्यांच्या अंतकरणात असणारी इच्छा आणि त्यांच्या अंतकरणात असणारा द्वेष, म्हणजे त्यांच्या अंतकरणात असणारा विषयाविषयी अनुकूल विषयाविषयी असणारा राग किंवा त्या अनुकूल विषयाच्या प्राप्तीची इच्छा किंवा अनुकूल विषयाच्या प्राप्तीविषयक असणारी कामना, याला म्हणतात राग. आणि द्वेष म्हणजे प्रतिकूल विषयाविषयीच्या अंतकरणात त्याच्या त्यागाची इच्छा, त्याला काय म्हणतात, द्वेष. जो प्रतिकूल म्हणजे आपल्याला दुःखाला कारण होणारा जो विषय आहे तो त्याला म्हणतात प्रतिकूल, आणि त्या पदार्थाचा त्याग करण्याविषयी त्याच्या अंतकरणाच्या मध्ये त्याच्या त्यागाची जी इच्छा आहे त्या अंतकरण वृत्ती विशेषाला द्वेष असं म्हणतात. आता भगवान या ठिकाणी सांगतात, सगळ्या प्राणी मात्र सर्गे सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर किंवा सृष्टीची उत्पत्ती झाली असता सर्वांनी भूतानी सर्वच्या सर्व असणारे प्राणी मात्र इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून समुत्थेन म्हणजे उत्पन्न झालेल्या, इच्छा आणि द्वेषापासून उत्पन्न झालेल्या द्वंद्व मोहेन, त्या ठिकाणी द्वंद्व म्हणजे शीत उष्ण सुख दुःख सुगंध दुर्गंध ही द्वंद्व आहेत. आणि त्या द्वंद्व मोहेनं त्या द्वंद्वापासून निर्माण झालेला जो मोह आहे त्या मोहानं काय होतात, सम्मोहम यांती, द्वंद्वापासून द्वंद्व मोहेनं म्हणजे द्वंद्वापासून निर्माण झालेला जो मोह आहे त्या मोहामुळं पुन्हा हे काय करतात, सम्मोहम यांती, सम्मोह म्हणजे द्वंद्वापासून उत्पन्न झालेला जो मोह आहे त्या मोहापासून ते पुन्हा मोहापासून मोहालाच प्राप्त होतात. इथं सम्मोह शब्दाचा अर्थ आपण पाहिला की अविवेक, अविवेकाला प्राप्त होतात. म्हणजे त्यामुळं त्यांना कोणती गोष्ट सार आहे, कोणती असार आहे, कोणती ग्रहण करण्यास योग्य आहे, कोणती त्याग करण्यास योग्य आहे, कोणती सुखाला कारण होईल, कोणती दुःखाला कारण होईल, कोणती बंधाला कारण होईल, कोणती मोक्षाला कारण होईल, याचा विवेक राहत नाही, त्यांना निवड होत नाही. हा पदार्थ योग्य की अयोग्य याचाही निवाडा त्यांना होत नाही. म्हणून म्हणतात की हे शीतोष्ण सुखदुःख इत्यादी जी द्वंद्व आहेत आणि त्या द्वंद्वापासून उत्पन्न झालेला जो मोह आहे तोच मोह त्या पुरुषांना सम्मोहम यांती, ते सर्वांना तो अविवेकाला कारण होतो, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आता या संबंधाने विचार केला तर मनुष्याच्या अंतकरणामध्ये इच्छा आणि द्वेष हे असतात, इच्छा आणि द्वेष असतात. तर इच्छा कशाची होते, जो पदार्थ आपल्याला सुखाला कारण होईल त्याच्याविषयी काय होते, प्राप्तीची इच्छा होते. आणि जो पदार्थ आपल्याला दुःखाला कारण असेल त्याच्याविषयी निवृत्तीची इच्छा होते. बरोबर आहे ना, त्या पदार्थाच्या निवृत्तीची इच्छा होते. आणि त्यामुळं काय होतं, इच्छा आणि द्वेष, बरोबर ना, इच्छा आणि द्वेष हे अंतकरणाचे धर्म आहेत. एकदा अंतकरणात इच्छा असेल किंवा द्वेष असेल तर त्या इच्छा द्वेष समुत्थेनं त्यांच्यापासून उत्पन्न काय होतं, तर त्यांच्यापासून उत्पन्न होतो द्वंद्व मोह. इच्छा आणि द्वेषामुळं मनुष्याच्या अंतकरणामध्ये द्वंद्व निमित्त का मोहा, द्वंद्वाच्या निमित्ताने मोह निर्माण होतो. म्हणजे आपल्यासमोर कधी सुगंध येतो, कधी दुर्गंध येतो, कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी आपल्यासमोर एखादा त्याज्य गोष्ट येते, कधी ग्रहण करण्यासारखी गोष्ट येते. परंतु आपण लगेच ग्रहण करण्याला योग्य म्हणून त्याचं ग्रहण करत नाही किंवा त्याचा त्याग करायला पाहिजे म्हणून त्याग करत नाही. त्याचं कारण काय आहे, तिचं ग्रहण करावं की त्याग करावं याचा आपल्या ठिकाणी यथार्थ विवेकच निर्माण होत नाही. त्याचं कारण काय आहे, पदार्थाविषयी एकदा इच्छा झाली, ती अनुकूल इच्छा असली का मग काय वाटतं, त्या पुरुषाला त्या पदार्थाचं ग्रहण करावं, आणि प्रतिकूल असली की त्या पदार्थाचा आपण त्याग करावा असं होतं. याला कारण काय आहे, याला मुख्य कारण आहे की त्याच्या अंतकरणात इच्छा किंवा द्वेषामुळं त्याला त्या समोर आलेलं जे द्वंद्व
त्याच्यातलं काय ग्रहण करायचं आणि काय त्याग करायचा याच्याविषयी निर्माण होत नाही. हे सगळं म्हणजे जे जे पदार्थ आहेत ना, द्वंद्वात्मक पदार्थ, ते ईश्वरसृष्ट पदार्थ हे कोणाच्याही सुखाला किंवा दुःखाला कारण होत नाही. ईश्वरसृष्टी ही जीवाच्या सुखाला किंवा दुःखाला कारण नाही. त्याची मनोमय सृष्टी जी आहे ती त्या सुखदुःखाला कारण आहे. म्हणजे त्याच्या अंतःकरण वृत्ती जशी असेल, इच्छात्मक किंवा द्वेषात्मक, तसं त्याच्यापासून सुखदुःखाची निर्मिती होते. वास्तविक सुखदुःख ही बाह्य पदार्थ जे ते सुखही देणारे नाहीत आणि दुःखही देणारे नाही. सुखदुःख देणारे जे आहे ते आपल्या अंतःकरणात असणारे इच्छा आणि द्वेष हे जे विकार आहेत ते आपल्याला सुखदुःख देतात. त्यांनी एक उदाहरण दिलं. उदाहरणार्थ एक कबुतराची विष्ठा आहे. कबुतराची विष्ठा असं काही सांगितलेलं आहे की अनेक चर्मरोगामध्ये बरेच चर्मरोग कबुतराच्या विष्ठेने बरे होतात. आता एखाद्या माणसाला चर्मरोग असेल आणि त्याला जर कुठं त्या औषधी द्रव्य संपून गेलं आणि एखाद्या कबुतराची विष्ठा त्याला रस्त्यावर जर दिसली तर म्हणून चांगलं झालं, बरं झालं, आता आपल्याला ही मिळाली. त्याला चांगलं वाटेल की नाही. आणि मोठमोठ्या 7 मजली बिल्डिंग असतात आणि त्यांच्या त्या व्हरांड्यामध्ये कबुतरं जमा होतात. ते कबुतराला हटवून लावतात आणि कबुतराची विष्ठा पाहिली तर त्याच्याविषयी काय करतात, ते घृणा करतात. आपल्या काचेच्या खिडक्या लावून घेतात, ते नको आतमध्ये म्हणून. वास्तविक कबुतराची विष्ठाच आहे, परंतु त्याच्या ठिकाणी आपल्याला जे काही ग्रहण करणं किंवा त्याग करण्याची जी भावना झाली ही कशामुळे झाली? इच्छा आणि द्वेष. ज्याला अनुकूल वाटलं त्याला इच्छा झाली आणि प्रतिकूल वाटलं त्याला द्वेष निर्माण झाला आणि त्या इच्छा द्वेषामुळं त्या पदार्थाचं ग्रहण किंवा त्याग झाला किंवा त्या पदार्थाच्या ग्रहणापासून सुख आणि त्यागापासून दुःख अशा प्रकारच्या धारणा उत्पन्न झाल्या. याला मूळ कारखाने याच्या अंतःकरणात इच्छा असली की मग ते अनुकूल इच्छा असली, त्या पदार्थ प्राप्त झाला की आनंद होतो. आणि इच्छा असली आणि तो पदार्थ प्रतिकूल असला तर त्याचे काय होते, त्याच्यापासून दुःख होतं. म्हणजे तो पदार्थाने सुखदुःख दिलं का आपल्या असणाऱ्या इच्छेने सुखदुःख दिलं? आहे की नाही? आपल्या अंतःकरणात असणारा इच्छा किंवा आपल्या समजा एखादा पदार्थ आपल्या दुःखाला कारण होणार आहे म्हणून आपल्याला त्याचा त्याग करावा वाटतो आणि तोच विषय जर प्राप्त झाला तर एकाला काय होतं, ज्याला ज्याच्याविषयी द्वेष आहे त्याला काय होतं, दुःख होतं. आणि ज्याला त्याच्याविषयी इच्छित आहे म्हणजे इच्छा आहे त्याला काय होतं, सुख. म्हणजे हे सगळे सापेक्ष धर्म आहेत. वास्तविक त्या पदार्थाचा धर्म नाही का तुम्हाला सुखदुःख निर्माण करावं, किंवा त्या पदार्थामध्ये असं काही वैशिष्ट्य नाही की त्याच्यामुळे त्याचं ग्रहण करावं, किंवा असंही काही वैशिष्ट्य नाही की त्यामुळे त्याचा त्याग करावा. हे ग्रहण, त्याग, सुख, दुःख हे कशामुळं झालेले? तुमच्या अंतःकरणात इच्छा द्वेष समुत्थेनं. आणि त्याच्यामुळं काय झालं, द्वंद्व मोहेनं. पहिल्यांदा द्वंद्वाविषयक मोह होतो. म्हणजे आपल्यासमोर जर द्वंद्व नसतील तर मोह व्हायचा नाही. हा एकटा पेनच असेल तर आपल्याला तुम्हाला सांगितलं हे पेन आहे पुस्तक आहे, तुम्हाला कोणतं ग्रहण करायचं? तर त्या ठिकाणी हा जो विकार झाला तुमच्या अंतःकरणात इच्छा किंवा द्वेष हा कधी निर्माण झाला? जर द्वंद्व निमित्तक, द्वंद्व समोर असतात आपल्या, एक सुगंधही असतो आणि एक दुर्गंधही असते, सुखही असतं आणि दुःखही असतो, ग्राह्य असतो आणि त्याज्य असतो. मग अशा वेळेला आपल्याला काय होतं, जो मोह होतो तो द्वंद्व निमित्तक मोह होतो. ईश्वरी सृष्टीमध्ये सर्वच पदार्थ आपल्या समोर आहेत की नाही, त्याच्यामुळं हे जे पदार्थ आहेत हे सुखदुःख ही जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्व निमित्ताने होणारा जो मोह आहे तो द्वंद्व निमित्ताने होणारा मोह म्हणजे काय आहे, आपल्या ठिकाणी त्याचा अविवेक म्हणजे आपल्याला आपली बुद्धी काय होते, कुंठित होते, मंद होते. त्याचं कारणही जर खरं काय असेल तर त्याचं कारण आहे इच्छा द्वेष हे अंतःकरणाचे धर्म आहे. इच्छा द्वेष हे कोणाचे धर्म आहे? अंतःकरणाचे. अंतःकरणाचीच एक वृत्ती जी आहे ती अंतःकरणाची एक वृत्ती आहे अहंकाराची वृत्ती, आहे की नाही? अंतःकरण चतुष्टयामध्ये अहम ही जी वृत्ती आहे ती वृत्ती, कारण अहम सुखी, अहम दुःखी, अहम इच्छावान, अहम द्वेषवान असं सगळं आहे की नाही? ती अहम जी अंतःकरणाची वृत्ती आहे की नाही, अहंकारात्मिका असणारी अहंकाराची वृत्ती. आणि खरा अहम म्हणजे मी कोण आहे? प्रत्येगात्मा. मी कोण आहे? प्रत्येगात्मा. म्हणजे अहम जो आहे तो अहम काय, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका ऐशी आहे, ऐशी बुद्धी स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगा मी.
ती मी नावाची अहंकारात्मिका वृत्ती जी आहे तर ती खरी त्या वृत्ती कोण त्या वृत्तीतला अहंकार खरा सत्य त्याला काय म्हणतो अबाधित स्वरूपाचा असणारा नित्य असं त्या अहमचं कोणतं स्वरूप आहे? प्रत्येगात्मा. तो सर्वांच्या हृदयात एक रूपाने सारखा स्फुरण पावत आहे, तो आत्मा आहे. पण ही अहंकाराची जी वृत्ती आहे ही अहंकाराची वृत्ती आणि तो प्रत्येक आत्मा आहे की नाही. प्रत्येक अहंकाराची वृत्ती काय करते? देहोहम म्हणते, देहाला मी असं म्हणते, किंवा सुखी अहम दुःखी अहम म्हणताना अंतकरणाचे धर्म आपल्यामध्ये घेते. याचा अर्थ प्रत्येगात्मा आणि अंतकरण, बरोबर ना, याचा तिला विवेक झाला नाही. म्हणजे पहिल्यांदा तिला काय झालं की आत्मानात्मविवेक झाला नाही. अहंकार ही अंतकरणाची वृत्ती असून अंतकरण हे सुद्धा अनात्मा आहे, ते आत्म्यावर फक्त भासमान आहे, बरोबर ना. आणि तो अनात्मा पदार्थ आहे, तो असत जड दुःख रूप असा आणि द्वैतात्मक असं ते अंतकरण किंवा शरीर, स्थूल शरीराविषयी जेव्हा तो अहम जाऊन बसतो त्यावेळेला त्याला जन्म मरण माझे असं वाटतं. याचा अर्थ स्थूल शरीरावर तो अहंकार संबंधित झाला. किंवा मी सुखी दुःखी असं म्हणतो, मी करता भोगता असं म्हणतो, त्यावेळेला तो अहंकार सूक्ष्म शरीरात संबंधित झाला. ज्या वेळेला तो मी ज्ञानी किंवा अज्ञानी असं म्हणतो त्यावेळेला तो अहंकार कारण शरीराशी संबंध झाला. जर त्याच वेळेला त्या अहंकाराला अहम ब्रह्मास्मी असं म्हटलं असता तर तो अहम कुठं असता? जे आपलं मूळ स्वरूप आहे त्या ठिकाणी त्याला त्याचं ज्ञान झालं असतं आणि त्याच्यामध्ये तो विश्रांतीला प्राप्त झाला असता. परंतु आपल्याला मुळ आत्मा तो आत्मा याच्या ठाई देखिजे देईचा धर्मो देई अशा प्रकारचा जो विवेक आहे तो विवेक झालेला नाही. आणि तो विवेक न झाल्यामुळं आपल्याला काय होतं की अनेक प्रकारचे जे पदार्थ, विवेक नाही ना, मग आपल्यासमोर काय येणार? शब्द स्पर्शादी रूपरस गंधादी विषय येणार, बरोबर ना. आणि ते विषय आले की आपल्या अंतकरणात ते अनुकूल वाटले की इच्छा होणार, प्रतिकूल वाटले की द्वेष होणार. आणि त्या अनुकूलतेचा विषयाचा रागामुळं आपण काय करणार? ग्रहण करणार आणि द्वेषामुळं त्याचा त्याग करणार. आणि हे त्याग त्या विषयांचा त्याग किंवा त्यांचा भोग घेत असताना त्या अहंकाराला आपल्या मूळ तत्वाचा आणखीनच विसर पडत जाणार. म्हणून सांगितलं ना, फळाची हवा आणि हृदयी कामा झाला रिगावा. हा काम म्हणजे रागच आहे की नाही. हृदयी कामा झाला रिगावा आणि तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. त्यामुळे हे जे आपलं म्हणते मानकोजी बोधल्यांचं एक आहे ना, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे, असं एक भजन आहे. काय काढ हरिभजना विन काळ घालवू नको रे. त्या ठिकाणी त्याचं हरिभजन किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच अंतकरण वृत्तीचा समाहितता, एकाग्रता हे त्याला साधत नाही. कारण तो काय होतो की उथळ असणारं, आपातता असणारं विषय सुख आत्मसुखाला विसरल्यामुळं त्या विषयांच्याच ठिकाणी सुखाचा शोध घेतो आणि मग त्याच्यामध्ये कोणती तरी अनुकूल प्रतिकूल अशा प्रकारची भावना करतो. ही सुद्धा काय आहे? अनुकूल प्रतिकूल ही अंतकरणाची होणारी वृत्ती, ही सुद्धा त्याच्यामुळं प्राप्त होणारं सुख दुःख राग द्वेष या सगळ्या वृत्ती कशाच्या आहेत? अंतकरणाच्या वृत्ती आहेत. परंतु ह्या अंतकरणाच्या वृत्ती ह्या कोणत्या? तो काय म्हणतो? मी सुखी मी दुःखी, मी रागी मी द्वेष्टा असं म्हणत बसतो की नाही. आणि त्यामुळं जितका तो अनात्म पदार्थाविषयी आपल्या अंतकरणाची वृत्ती बहिर्मुख करील तसतसं त्याला आत्मस्वरूपाचा काय म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा काय जे प्राणिया कामी भरू, त्याचं अर्थ सांगतात ना, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू आणि म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं ना, योगमाया समावृत, परमात्मा योगमायेने समावृत आहे. परंतु तो परमात्मा जे लोक आत्मस्वरूपाकडे जातील तसे त्याचं मायेचं जे आच्छादन आहे ते विरळ होत होत नष्ट होत जाईल. परंतु आता मायेचं जे कार्य आहे त्या कार्याने याला मोहित केलेलं आहे. कारण हे सर्गे असं लिहिलं आहे. इथं काय लिहिलं आहे? सर्वभूतानी सम्मोहम. सर्गे म्हणजे ज्यावेळेला उत्पत्ती होते, ज्यावेळेला सृष्टीचा प्रलय झालेला असतो त्यावेळेला रागद्वेष असतात का? रागद्वेष नसतात. साधं हा जो सृष्टीचा प्रलय जर जाऊ द्या, पण आपल्या जीवनामध्ये दररोज आपण उत्पन्न झाल्यापासून मरेपर्यंत, बरोबर आहे ना, मरेपर्यंत, मरणानंतर
जेव्हा मरणानंतर राग द्वेष इच्छा आहेत का? जोपर्यंत दुसऱ्या शरीरात प्राप्त झाला नाही तोपर्यंत. मग तोपर्यंत हे अनर्थ आहेत का? त्याला अनर्थ नाहीत. त्यामुळं जो त्याच्यापेक्षाही आपल्याला खरा प्रलय कधी होत असतो? दररोजचा प्रलय आपल्या झोपेत होतो. दररोजचा प्रलय आपल्या झोपेत होतो. सगळं जग जे आहे ते ईश्वराच्या इच्छेने त्याचा प्रलय कालामध्ये आपल्या कारणामध्ये लय होतो. हे जरी उदाहरण असलं तरी आपल्या अनुभवाचं उदाहरण आहे. आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला चोर चोर राहत नाही, साधू साधू राहत नाही, आहे की नाही? पापी पापी राहत नाही, पुण्यवान पुण्यवान, रोगी निरोगी असा कोणताच भेद राहत नाही. मग त्या भेदच जर त्या ठिकाणी राहत नाही, तिथं अविवेक आणि अविवेकापासून होणारं दुःख किंवा विवेक आणि विवेकापासून होणारं सुख हे काहीतरी तिथं आहे का? कोणत्याही प्रकारचा व्यवहार त्या ठिकाणी नाही. व्यवहार कधी सुरू होतो? झोपेतून जागं झाल्यावर आणि पुन्हा कुठपर्यंत? झोपेत जाईपर्यंत. मग हे जे बंधन आहे, ह्या बंधन सुषुप्तीत आहे का समाधीत आहे का हे जागृतीत आहे? जागृतीत आहे किंवा स्वप्नात आहे, आहे की नाही? कारण त्या ठिकाणी स्वप्नात एक स्वप्नसृष्टी आहे, जागृतीमध्ये एक जागृत सृष्टी आहे, तिथं बंधन आहे. बंधन सुषुप्तीत आहे का? नाही. समाधीमध्ये बंधन आहे का? नाही. म्हणून हे बंधन कुठे आहे? सर्गामध्ये आहे, म्हणजे सृष्टी उत्पत्ती काळात आहे, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होण्याची योग्यता आहे. बरोबर ना? आता सुषुप्तीत काय आहे? ज्ञान करून घेण्याची योग्यताच नाही, त्यामुळे तिथं बंधनही नाही आणि त्या ठिकाणी त्या बंधाच्या निवृत्तीचा उपाय होत नाही किंवा करण्याची गरजही नाही. आपल्याला बंधाचा अनुभूती कुठे आहे? जागृती स्वप्नामध्ये. म्हणून या ठिकाणी बंधाची निवृत्तीसुद्धा कधी करावं लागेल? ह्या सर्गामध्ये, म्हणजे जागृत अवस्थेमध्येच आपल्याला बंधाची निवृत्ती करावी लागेल. म्हणून सर्गे असा शब्द जो आहे तो भगवंतानी हेतू पुरस्सर या ठिकाणी योजलेला आहे. तेव्हा आपल्याला होणारं जे मोह आहे, अविवेक आहे, हा खरा अविवेकाचं कारण कोण आहे? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. आपल्याला द्वंद्वाविषयी आपली बुद्धी जी आहे ती कुंठित झालेली असते. कोणती गोष्ट आपल्याला काय करावी काही नाही हे कळत नाही. आणि याचाच परिणाम म्हणून हा दुसरा जो समूह आहे तो समूह आपल्याला आत्मानात्म अविवेक, दिवसेंदिवस त्या अविवेकाचा विस्तार जातो. तो पहिला मोह आहे, द्वंद्व मोह आहे, द्वंद्वापासून निर्माण झालेला. परंतु हा समूह म्हणजे सम्यक मोह, म्हणजे हा अत्यंत विस्ताराला, प्रकर्षाला किंवा प्रकर्षाने विस्ताराला पावलेला हा मोह आहे, की जो मोह आपल्याला आता आत्मस्वरूपाचा मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा, त्याला आत्मबोधाचं पूर्ण विस्मरण झालेलं असतं. तो अज्ञान अवस्थेमध्ये खितपत पडतो, अनर्थात बंधाला प्राप्त होतो असं सांगितलं. आणि हे कोणाच्या बाबतीत घडतं? सर्व भूतानी सम्मोहम, सर्वच्या सर्व प्राणी मात्र ह्या अशा प्रकारच्या मोहाला प्राप्त होतात. द्वंद्व मोहापासून सुख, म्हणजे जे काही शीत उष्ण सुख दुःख हे जे द्वंद्व समोर येतात, द्वंद्व समोर नसते आले तर जीव मोहाला प्राप्त झाला असता का? नाही. अविवेक म्हणजे विचार पृथक करणे. पृथक्करण कधी करील? दोन पदार्थ समोर एकमेकात मिश्र झाले तर. आता इथं काय मिश्र झालेले? सगळ्याचं मूळ कारण काय आहे? मूळ कारण तर अज्ञान आहे. मूळ कारण अज्ञान असलं तरीसुद्धा इथं समूह असं काम आपलं इच्छा द्वेष समुत्थेनं हे का सांगितलं? अज्ञानामध्ये बंधाची प्रतीती येत नाही, बंध निवृत्तीचं साधन नाही. म्हणून ही सगळी साधनं जी आहे तर ही साधनं सर्गामध्ये आहेत. आणि इच्छा द्वेष हे कारण सांगितलं, अज्ञान कारण सांगितलं नाही. योग माया समावृता हे सांगितलं, पण कधी सांगितलं? सगळे जीव जेव्हा अज्ञानाने आच्छादित जातात तेव्हा ते मोहाला वैचित्याला प्राप्त होतं. दुसरं काही कारण आहे का? दुसरं कारण म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभव कधी येतो? बंधाचा अनुभव सुषुप्तीत येतो का जागृतीत येतो? जागृतीत येतो. मग जागृती अवस्थेमध्ये अंतकरणाची इच्छा द्वेष त्यावेळेला असतात का केवळ अज्ञान असतं? अज्ञान जेव्हा कार्यकारी होतं त्या अज्ञानाचं पहिलं कार्य अंतकरण आहे. आणि त्या अंतकरणाचा कार्य काय आहे? अहंकार आहे. बरोबर ना? आणि तो अहंकार, अज्ञान कार्य असणारा जो अहंकार, त्या अहंकार अनात्म पदार्थावर जाऊन बसतो देहादिकांच्या ठिकाणी. आणि त्यावेळेला त्याला त्या जे काही स्थूल शरीर होतं तसं त्याचं अंतकरण हे पण एक कार्य आहे की नाही? आणि मग त्या अंतकरणाचे विकार इच्छा द्वेष हे जेव्हा अंतकरणात निर्माण होतात तेव्हा ह्या अविवेकाचा विस्तार व्हायला सुरुवात होते. म्हणून आम्ही इथं अज्ञान कारण नाही सांगितलं. कोणतं? ह्या मोहाचं कारण
मोहाचं आपलं काय अविवेकाचं कारण अज्ञान नाही, तर अविवेकाचं कारण कोण आहे? इच्छा द्वेष हे त्याचं कारण आहे. आणि त्यामुळं तो संमोहम याती म्हणजे तो अविवेकाला प्राप्त होतो. लक्षात येत आहे ना? म्हणजे सांगणं याचा विषय लक्षात आला ना? अज्ञान कालात बंध नाही, बंधाचं ज्ञानच नाही. हे कधी आहे? ज्या वेळेला आपल्याला काही ज्ञान होतात, सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व अशा अंतकरणाचे अहंकार चित्त बुद्धी हे जेव्हा प्रगट होतात अंतकरणाचे अंतकरण चतुष्टय, आणि त्या अंतकरण चतुष्टयाची जी कार्य आहेत ती कार्य जेव्हा प्रगट होतात तिथून पुढे आपल्याला बंध कळतो किंवा खरा बंध तिथून होतो. तेव्हा त्या बंधाच्या निवृत्तीसाठी आपल्याला रागद्वेषाची निवृत्ती केली पाहिजे. तसं जर पाहिलं तर असं आहे की दुःखाचा द्वेष असणं हे साहजिक आहे की नाही? दुःखाचा द्वेष असणं साहजिकच आहे, आणि सुखाचा राग असणं ही वृत्ती स्वाभाविक आहे. ही वृत्ती स्वाभाविक आहेत. पण हे सुखदुःख कोणापासून उत्पन्न होतात? मागचं दुसऱ्या अध्यायात त्यांनी वेगळं सांगितलं. दुसऱ्या अध्यायात हा जो मोह होतो, या मोहाची मालिका काय सांगितली? चित्तप्रज्ञ दर्शनामध्ये विषयान ध्यायते पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती सम्मोहा. हा इथं सांगितलं समोह इच्छा द्वेष समुत्थेनं असं सांगितलं, आणि तिथं क्रोधामुळं होतं असं, म्हणजे ह्या विषयांचं ध्यान केल्यामुळं होतं. म्हणजे हे जो मोहाची मालिका सांगताना तिथं काय सांगितलं? विषयांचं ध्यान केल्यामुळं. आणि आता काय सांगतात की इथं राग आणि आपलं इच्छा आणि द्वेष याच्यामुळं होतं. मग आता तिथं विषयांचं ध्यान केल्यामुळं होतं. या सांगण्यात अर्थ काय आहे की या ठिकाणी सुखदुःखाला कारण कोणी? बाह्य जे विषय आहेत ना, त्या विषयाच्या भोगाची जोपर्यंत वृत्ती आणि विषयांचं चिंतन आहे तोपर्यंत विषयान द्यायचे संगच ते शुभ जायते नाम त्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न होते. म्हणजे इथं अर्थ याचा अर्थ काय झाला? तिथं विषय काय? विषय हे घातक आहेत, विषय चिंतन घातक आहे हे सांगताना त्या ठिकाणी इच्छा उत्पन्न करण्याला कारण विषय आहेत. कारण विषयांची इच्छा होते तेव्हा दुःखाला कारण होतात. इथं फक्त सरळ काय सांगितलं? याचा अर्थ ती मालिका वेगळी आणि ही मालिका वेगळी नाही. त्याला फक्त एक शेपूट जोडून दिलं. कोणतं? विषय आहे की नाही? विषय चिंतन. विषय चिंतन केल्यावर कामना होतं. कारण जर विषय नसतील तर कामना उत्पन्न होणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे त्याच्यापेक्षा हे जे इच्छा आणि द्वेष हेच खरं कार्यकारी होतात. इच्छा आणि द्वेष हे कार्यकारी होतात तेव्हा जीवाला अनर्थ भोगावा लागतो. कारण विषयाचं काय आहे? विषयाची सुद्धा इच्छा केली तर पुढचा अनर्थ होतात ना. ईश्वर सृष्ट विषय हे कोणाच्या सुखाला कारण होतात का दुःखाला कारण होतात? तुम्ही त्याची इच्छा केली आणि ते तुम्हाला अनुकूल वाटलं, पण ते तुम्हाला प्राप्त झालं नाही. दुःख झालं की नाही? प्राप्त झालं तर सुख झालं की नाही? प्रतिकूल वाटलं, तुम्ही त्याचं निवृत्ती करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला सुख झालं की नाही? झालं. आणि ते निवृत्त करू शकले नाही तर दुःख झालं. याचा अर्थ खरं काय आहे? इच्छा आणि द्वेष हेच आपल्याला कारण. मूळ कारण अज्ञान आहे की नाही? अज्ञान हे दुःखाला कारण नाही का? ह्याला सर्वांना मूळ कारण तर अज्ञानच आहे. पण विषय चिंतन नाही का? ते पण कारण आहे. आणि इच्छा आणि द्वेष हे कारण नाही का? हेही कारण आहेत. पण जेव्हा आपण विचाराच्या प्रांतात विचार करतो तेव्हा खरं आपल्या जीवनामध्ये आपल्याला अज्ञान दूर करायचं ते तत्त्वज्ञानाने दूर होईल. अजून तत्त्वज्ञानाचा अधिकार पण आपल्याला आला की नाही ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हे उपासना कांड चालू आहे, याने हा अधिकार कोणाला येतो? जो माम एव ए प्रपद्यन्ते, जो भगवंताची भक्ती करतो त्याच्या ठिकाणी ही इच्छा द्वेषादीची निवृत्ती होते. म्हणजे याचा अर्थ इच्छादिकांच्या निवृत्तीसाठी त्याने परमात्म्याची प्रपत्ती शरणागती केली पाहिजे असा आशय चालू आहे. बरोबर ना? म्हणून या ठिकाणी सांगतात की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी या ठिकाणी सर्वभूतानी म्हणजे कोणती भूतं? जे कारण पुढं सांगतात येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम. पुढच्या श्लोकात सांगणार आहे की ज्या लोकांनी आपल्या पापाचा नाश केला, पुण्यकर्म केली आणि ज्यांनी माझी शरणागती केली अशा लोकांना हे ह्याच्यातून मुक्त होतात. द्वंद्व मोह निर्मुक्ता. त्यांच्यासमोर किती जरी द्वंद्व आली पर्वतापेक्षा मोठी तरीसुद्धा त्यांचा रोमसुद्धा वाकडा होत नाही. मेरोपासोनी थोरे देह दुःखाचेनी डोंगरे दाटी जो पडी भरे चित्त न दाटे. अशा प्रकारची का दटे
चित्त न दटे, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी ह्या दृष्टीनं सांगतात की ते काय सर्व इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे अंती परंतप. याच्यामध्ये तुला 2 गोष्टी कराव्या लागतील. ह्या शत्रूंचा नाश करायला पाहिजे आणि रात्रंदिवस या वेदांत वाक्येषु सदा रमन्तः या न्यायाने ह्या वेदांत वचनाचं चिंतन केलं पाहिजे, किंवा दुसरी गोष्ट माझी अखंड भक्ती केली पाहिजे. ह्यांनी आणि असे जे पुरुष आहे ते याच्यातून तरुण जातात. याविषयी आता भगवान माऊली सांगतात. ते क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. ते क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. किती तत्व सांगितली ती? 36 तत्व ती. त्याच्यात इच्छा आणि द्वेष सांगितलेलं आहे. किती श्लोक आहे? आता मौलीने इथं खूप साहित्यिक भाषेत हे वर्णन केलेलं आहे. हे साहित्यिक भाषेत जरी असलं तर प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर हे असंच घडतं. ही गोष्ट आपल्या अनुभवाने आपल्या लक्षात येण्यासारखी आहे. आता असं सांगतात, याचं वर्णन करतात. आत्तापर्यंत आपण पाहिलं माऊली एकदम सोप्या भाषेत सांगतात. हे ह्याच्यासाठी आता आपण म्हणलं अहंकार आणि प्रत्येगात्मा यांचं काय झालं, एकमेकामध्ये अन्योन्याध्यास झाला आहे की नाही. ही वेदांताच्या प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याला निवड झाली नाही अशी स्थिती आहे. म्हणजे ग्रंथी झाला. आता त्याला काय करायला पाहिजे? ग्रंथी भेद करायला पाहिजे. प्रत्येक आत्मा आणि अहंकार हे 2 वेगवेगळे आहेत असं आपल्याला कळेल की हे जे सुखदुःख होतात ते अंतःकरणाच्या ठिकाणी अनात्म पदार्थाच्या ठिकाणी होतात. ते अहंकाराचे धर्म आहेत, प्रत्येक आत्म्याचे नाहीत. असं एकदा समजलं की त्या ठिकाणी काय झालं, तुमचं अज्ञान गेलं. बरोबर ना? अज्ञान पण गेलं. नंतर ते पदार्थ जर पूर्णपणे मिथ्या आहेत तर त्यांच्याविषयी रागद्वेष पण गेले. बरोबर ना? मग रागद्वेष किंवा इच्छाद्वेष समुत्थेनं हा द्वंद्व मोह होईल का त्याला? का त्याला सुख आणि दुःख सारखेच आहे? त्याला आता अनुकूल प्रतिकूलता आहे का अनुकूल प्रतिकूल ही कल्पना आहे? सुखदुःख हे वास्तव आहेत का सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत? का अंतःकरणच वास्तव नाही? आहे की नाही? मग जे अवस्तू आहे त्या अवस्तूचा आणि प्रत्येगात्म्याचा संबंध करून विनाकारण कोण दुःख भोगीत बसेल? ऐके अशी त्याची स्थिती. मग त्याला कोणता अनर्थ असेल? इच्छा द्वेष समुत्थेनं द्वंद्व मोहेनं भारत काय सर्वभूतानी सम्मोहम सर्गे यांती. तो मोहाला अविवेकाला प्राप्त होईल का? विवेक झालाय. अविवेकाच्या विरुद्धी कोण आहे? अविचाराच्या विरुद्धी कोण आहे? विचार. अविवेकाच्या विरुद्धी कोण आहे? विवेक. त्या विवेक त्याच्या ठिकाणी झाला तर तो ह्या मोहाला प्राप्त होईल का? आता नाही. म्हणजे हे मुख्य काय आहे, ज्याला विवेक झाला की त्याला काय होतं, त्या आत्मा अनात्मा यांचं पृथक्करण व्यवस्थित झालं, ग्रंथीभेद झाला की त्या पुरुषाला आता पुढं परमार्थात अनर्थाची निवृत्ती करायची का? त्याला का अनर्थ निवृत्तच होतं त्याचा. प्रत्येगात्मा आहे. कळले ज्याला आत्मा मी आईशे हे ज्वर बाधती कैशे आत्मानं चेत विजानियात आयम अस्मिती पुरुषा किमिच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. तो ह्या 3 देहाच्या पाठीमागे जाईल का? आता त्याला स्थूल देह असणार नाही का? सूक्ष्म देह असणार नाही का? कारण शरीराचा मात्र नाश झालेला असेल. आहे की नाही? त्याची निद्रासुद्धा काय झालेली आहे? समाधी झालेली आहे. तो जरी झोपला तरी त्याच्या दृष्टीनं त्याचा बोध काय आहे? मी प्रत्येगात्मा आहे. जागृत स्वप्न ह्या अवस्था मी आहे का? त्या अवस्थांच्या अभिमानी मी आहे का? कोणीही मी नाही. मी ह्या सर्वांचं अधिष्ठान आहे आणि आद्यस्थ पदार्थाच्या द्वारा अधिष्ठानाची कोणती लाभहानी होत नाही. असं झालेला पुरुष याला आता कोणता मोह आहे का? मोहाचं कार्य दुःख सुख आहे का? मोहाचं कार्य बंधन आहे का? बंध पण त्याला नाही. अशा प्रकारचा हा पुरुष आहे. आता हीच मालिका कशी आहे? ज्ञानोबराय असं सांगतात की इच्छाद्वेष समुत्थेनं द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. हे बघा, तेथ इच्छा हे कुमारी झाली, मग कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषेशी मांडिली वराडिक. हे कसं घडतं हे आपल्याला दिसलं पाहिजे.
आहे की नाही. हे सांगितलं, हे तर शब्द आहेत, आपले पाठ पण होतील, त्या शब्दकोशाप्रमाणे त्याचा अर्थ पण कळतील, अन्वय पण होईल. पण हे खरंच असं घडतं हे जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या निवृत्तीचा उपाय कसा आपल्याला दिसणार त्याच्यामध्ये. म्हणून सांगतात तेथ इच्छा हे कुमारी झाली. आता तेथ म्हणजे कुठं, तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेशी, जे अहंकार तनुशी वालभ पडिले. आता इथं सांगितलं ना आपण, अहंकार आणि अनात्म पदार्थ म्हणजे तनु म्हणजे शरीर आणि अहंकार याच्यामध्ये आता सगळ्या प्राणीमात्रांना संसार प्राप्त झाला का नाही. तो म्हणजे संसार म्हणजे काय, जन्म मरण परंपरा प्राप्त झाली. हे बरोबर आहे ना. ही कुठपासून सुरू झाली माऊली सांगतात, जे अहंकार तनुशी वालभ पडिले. आपला जो असणारा अहंकार, बरोबर ना, तो अहंकार म्हणजे काय, अंतःकरणाचा मी होणारा जो विकार आहे तो विकारी अहम. हां, एक अहम निर्विकारी आहे का नाही. एक अहंकार मिथ्या आहे आणि एक अहंकार काय आहे, जो सामान्य रूपाने मी असं जे स्फुरण आहे सगळ्यांच्या बुडाशी, ते स्फुरण काय, विशुद्ध आत्म्याचं स्फुरण आहे. ते नित्य आहे का नाही. नित्य अहम म्हणजे ह्या अहंकाराला सोडून असणारं जे अहम आहे, जे आपलं मूळ अहम आहे, अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्मस्फुरण हे नित्य आहे का नाही. मग आता ते इथलं कोणतं झालं, अहंकार म्हणजे कोणता, मी ब्रह्म आहे म्हणणारा अहंकार, बरोबर आहे का. इथं अहंकाराचं तनुशी वालभ पडले. त्याचं वालभ कसं पाहिजे होतं, काय, नवल हे वालभ रे कैसे जोडिले दिवा जोडिले जीवा, दुसरे दुरी ठेले प्रीती केला रिघावा. अशा प्रकारचं हे अंतःकरणाचं आपला अहंकार कुठं जोडायला पाहिजे होता, परमात्म्याच्या ठिकाणी. पण परमात्म्याच्या ठिकाणी जोडला नाही. त्यांनी प्रेम कोणाला करायला पाहिजे होतं, आत्म्यावर. कारण आत्माच परमप्रेमाचा खरा विषय आहे. इयम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम यथा. परंतु जीवात बरं हे कधीपासून घडलंय, हे घडलं केव्हा सांगता येईल का. घडलं हे खरं आहे की नाही, का आत्ता घडतंय, का आता घडतंय. अहंकार तनुशी वालभ पडिले, आता तर अनुभवाचं आहे, पण कधीपासून झालं हे सांगता येईल का. का हा बंध अनादी आहे, का अहंकाराचं आणि शरीराचं जे प्रेम आहे ते कधीपासून झालेलं आहे सांगता येईल. कधीपासून सांगता येणार नाही. किती दिवस राहणार आहे सांगता येईल. हां, याच्या नाशाचा काय उपाय आहे सांगता येईल. आहे कोणता आहे, ब्रह्मज्ञान. ऐका नाही, ब्रह्मज्ञान हा त्याच्या नाशाचा काय आहे, उपाय आहे, बरोबर ना. मग तो उपायाशिवाय दुसरं कशाने निवृत्त होणार नाही का. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत यांचं सख्यत्व कायमच राहणार. बरं, यांचं सख्यत्व राहणं जाणं काय, आपल्याला काय त्याचं करायचं का. ते आपल्याला कायम बंधनात टाकत राहील का, ते कायम जन्ममरण परंपरेत टाकत राहील, आहे की नाही. मग आता इतके दिवस झालं ते सांगता येत नाही, किती दिवस राहील हे सांगता येत नाही. मग आता याचं निवारण करायचं की नाही. हां, कधी करायचं, हां, आणि कुठं कोणत्या देशात जाऊन करायचं, हां, इथं करायचं आणि आत्ताच करायचं, आहे की नाही. दुसरा काही त्याला उपाय नाही. परंतु एवढी गोष्ट निश्चित झाली ना, अहंकार तनुशी वालभ पडिले, यांचं प्रेम झालं आणि त्यामुळं संसार जो भूता, त्यामुळे ह्या प्राणीमात्रांना हा जन्ममरण रूपी संसार प्राप्त झाला. जर यांनी या ठिकाणी देहाचं तादात्म्य सोडलं आणि तो अहंकार आत्मस्वरूपाचा धारण केला, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसला म्हणजे दोन्ही एका सत्तेत आहेत का. अहंकार जेव्हा मी ब्रह्म आहे असं म्हणतो त्यावेळेला तो अहंकार ब्रह्मरूप होतो की नाही, बरोबर ना. अंतःकरण वृत्तीरूप असणारा अहंकार तो ब्रह्मरूप होतो की नाही, का ब्रह्म आणि त्याच्यात खूप अंतर आहे. किंवा त्या अहंकाराचं किंवा अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्याचं ब्रह्माशी ऐक्य आहे का, कुटस्थ चैतन्याचं त्या ब्रह्माशी सामानाधिकरण्य आहे का, मुख्य सामानाधिकरण्य का. ह्या अहंकाराचं त्या ब्रह्माशी ऐक्य होणारच नाही. होईल मग मुख्य समानाधिकरण्याने होईल का बाद समानाधिकरण्याने होईल, बाद समानाधिकरण्याने होईल. हेच आहे. नलिकेवरून उठिला शुक शाखेवरी बैसला, तैसा मूळ अंते सांडिला
हां, मूळ तैसा मूळ आणते सांडीला तो मीच म्हणून बाद समानाधिकरणे का मुख्य समानाधिकरणे बाद समानाधिकरणे आहे की नाही. अशा प्रकाराने जर तो अहंकार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याने आपला स्वतःचा बाद केला असता तर तो काय झाला असता. त्या पतिव्रता श्री जसे आपले काय त्या अग्नीमध्ये उडी टाकते आणि कुठं जाते पतिलोकाला. वास्तविक तिनं आपला सर्व नाश केला की नाही, या शरीराला अग्नीमध्ये दहन केलं. तिनं दहन केलं का ती खऱ्या अर्थाने मोठ्या आपल्या पती लोकाला प्राप्त झाली किंवा जन्मोजन्मी तिला तोच पती प्राप्त व्हावा अशा प्रकारचा अपूर्व निर्माण केलं की नाही तिनं. मिठाचा खडा समुद्राचा शोध घ्यायला गेला आणि शोध घेता घेता काय झालं, तो नाहीसा झाला. मग त्यांनी तो नाहीसा झाला का अथांग समुद्र झाला. त्यांनी केलं ते चांगलं झालं का वाईट झालं? काय झालं? चांगलं झालं आहे की नाही. चांगलं झालं म्हणजे हेच खरं चांगलं आहे की नाही. म्हणून अशा प्रकाराने या ठिकाणी म्हणतात की हे संसार कशा कुठपर्यंत आहे, अहंकार तनुशी वालभ पडले. आणि अहंकार आणि शरीर ह्या दोघांचं पृथक्करण जर झालं, बरोबर ना, अहंकार आणि आत्मा हे दोघं जर आपल्याला कळले, बरोबर ना, तर त्या ठिकाणी अहंकार हा अनात्मा आहे, त्याने आपला बाद केला आणि तो आपल्या प्रत्येकात्म स्वरूपात जर गेला तर आता त्याला कोणतं इच्छा, राग, द्वेष, द्वंद्व, अविवेक पृथक करण्याचे पदार्थच राहणार नाही. अंतकरणाच्या धर्माशी संबंध नाही, बरोबर आहे ना, शरीराशी संबंध नाही, स्थूल शरीराशी का संबंध नाही का, सूक्ष्म शरीराशी संबंध नाही का, तिन्ही शरीराशी संबंध नाही का, चारही शरीराशी संबंध नाही. मी ब्रह्म आहे हे कारण शरीर आहे त्याच्याशी सुद्धा त्याचा संबंध नाही. अशा प्रकारच्या महान बोधाला प्राप्त झालेला हा पुरुष आहे. तर आपलं चिंतन याच्यासाठी चालले. आता आपल्याला ही प्रक्रिया समजावून घ्यायची. हे झाल्यानंतर काय ह्या प्रक्रियेचं सांगण्याचं काही महत्त्वच राहिलं नाही. कसं कसं झालं ऐक नाही. एकदा कसं झालं हे पुढं तर माऊली सांगतात, त्याला याचं आश्चर्य पण वाटत नाही. पुढच्या श्लोकात सांगणार आहे त्याला याचं आश्चर्य पण वाटत नाही. कसा हा संसार प्राप्त झाला होता, काय पुरुषार्थ केला आणि कसा तो संसाराची निवृत्ती केली याचे काही वाटत नाही. कारण जो संसार माझ्या ठिकाणी नित्य निवृत्त होता त्याच्यासाठी मी सगळं एक आयुष्य घालवलं आहे का नाही. वास्तविक घालून काय केलं, तो नित्य निवृत्त होता. बरं, ब्रह्म हे माझं अनादी अनंत माझंच स्वरूप होतं आणि ते ब्रह्मस्वरूपापासून मी खूप दूर गेलो आणि आता हळूहळू ब्रह्मस्वरूपाजवळ आलो. एवढं नाही तर ब्रह्मैव सन ब्रह्मापेती, आता मी ब्रह्मरूप झालो. हा पुरुषार्थ केला की नाही, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. का तो म्हणतो याजसाठी खरं मी करायला नको होता मूर्खपणा आहे का नाही. त्याच्या खऱ्या बोधामध्ये तुमच्या आमच्यासाठी तुकाराम महाराज ही भूमिका घेतात, पण तुकाराम महाराजांची खरी भूमिका कोणती आहे याच्या पाठीमागे ही आहे की नाही. म्हणून सांगतात की या ठिकाणी देथ अहंकार तनुशी वालभ पडेले. शरीर आणि अहंकार ह्या दोघांची प्रीती जडली आणि शरीर आणि अहंकार यांची एकदा प्रीती जडली म्हणजे अहंकाराने शरीराशी तादात्म्य केलं. म्हणजे शरीर म्हणजेच मी आहे अशा प्रकारचा त्याला भ्रम अहंकाराला झाला की मग तेथे इच्छा हे कुमारी झाली. म्हणजे याचा ते काय झालं, त्या दोघांचं लग्न झालं, शरीराचं आणि तनु शब्द. मग शरीर का नाही म्हटलं, शरीर नपुसकलिंगी शब्द आहे. देह का नाही म्हटलं, तो पुल्लिंगी शब्द आहे. बघा माऊली किती भान ठेवून सांगतात. तनु मात्र काय आहे, संस्कृतमध्ये सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून अहंकार तनुशी वालभ पडिले, अहंकार असं सांगतात. आणि मग त्यांचं लग्न झाल्यानंतर तेथे इच्छा हे कुमारी झाली. त्यांना पहिली इच्छा नावाची एक, मला हे असावं, अशा मला ही गोष्ट प्राप्त व्हावी किंवा ही गोष्ट निवृत्त व्हावी अशी अंतकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली. ती इच्छा म्हणजे काय आहे, त्या शरीर आणि अहंकाराचा लग्न होऊन त्यांच्यापासून झालेली मुलगी आहे. ती इच्छा ही एक कुमारी झाली. पण ती कुमारी झाली परंतु ती इच्छाच काय होते, पुढं हळूहळू मोठी होते. याच्या ठिकाणी ते स्वामी महाराज नेहमी सांगायचे, एक जो मनुष्य होता ना तर त्याला कधीच शांती प्राप्त होईना. मग त्यांनी विचारलं की मला शांती कशाने प्राप्त होईल, तर त्यांनी सांगितलं काय कर,
तुझी जी मुलगी होईल ना त्या मुलीचंच नाव शांती ठेव, म्हणजे तुला शांती होईल. मग त्याने त्या मुलीचं नाव शांती ठेवलं. स्वामी महाराज सांगायची शांती जसजशी वयाने मोठी होऊ लागली तसं तिच्या लग्नाची त्याला चिंता लागली त्याची शांती बिघडली. तसं इथं इच्छा हे ते तर इच्छा हे कुमारी झाली आणि ते कामाची या तारुण्य आली. हळूहळू त्या ठिकाणी ती कामाच्या तारुण्या आल्या, म्हणजे तरुण होऊ लागली. म्हणजे काय, इच्छेचंच वृद्धिंगत झालेलं रूप, वाढलेलं रूप, त्यालाच काय म्हणतात, काम. म्हणजे इदम मे शात, अगोदर हे मला असावं असं वाटतं, नाही, इदम मे शात येव, हे मला असलंच पाहिजे, नसलं तर माझ्या जीवनातच अर्थ नाही, आणि मिळालं तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. तिथं काय झाली, ही जी इच्छा आहे ही अधिक बलवान झाली आणि मग ती कामाच्या तारुण्य आले. म्हणजे इच्छेचाच परिणत स्वरूप काम आहे आणि त्या कामामध्ये त्या इच्छेचं पर्यवसान किंवा परिणती झाली. आणि तेथ द्वेषेशी मांडली वऱ्हाडिक. आणि ते म्हणतात त्या दोघांनी तिथं काय केलं, ती इच्छा कुमारी झाली, ती कामामध्ये आली. त्या दोघांनी तिथं काय केलं, जिथं इच्छा आणि काम हा विकार असतात त्या ठिकाणी त्या द्वेषेशी वऱ्हाडिक मांडली. त्यांनी द्वेषाबरोबर मोठ्या उत्साहाने लग्न केलं. म्हणजे ज्या ठिकाणी इच्छा आणि काम असतात, बरोबर ना, इच्छा आणि काम असतात, तर इच्छा आणि काम हे काय करतात, द्वेषाबरोबर लग्न लावून, वऱ्हाडिक लावली म्हणजे त्याचा लग्न समारंभ करून देतात. म्हणजे इच्छा किंवा काम हे अंतःकरणात असले ही दोघं द्वेष निर्माण केल्याशिवाय राहत नाही. कारण कसं काय द्वेष, का बरं, निश्चितच होतं, त्यांचं लग्नच होतं द्वेषाशी, आपलं ते दोघं द्वेषाचं लग्नच लावून देतात असं का म्हणून म्हणतात. त्याची वऱ्हाडिक केली किंवा त्याचे सोयरेपण केलं, त्याच्याशी नातं जोडलं, हे असं तुम्ही जे म्हणता ते काय कारणाने. अहो, कोणताही इच्छा किंवा काम उत्पन्न झाला की त्या कामाची तृप्ती, जर कामाची पूर्तता झाली नाही तर निर्माण काय होतो, क्रोध होतो, बरोबर ना. आणि जर समजा त्या कामाची पूर्णता झाली तर काय होतं, काम आणखीन वाढत राहतो, बरोबर ना, काम वाढत राहतो. मग काम वाढत राहतो तर त्याचं लग्न पुन्हा कशाची होतं, आपलं त्याची जवळी कोणाशी होती, कामाशी होते, म्हणजे आपलं कशाची, रागाशी होते, अनुराग वाढू लागतो किंवा द्वेष निर्माण होतो. पण इथं फक्त माऊली असं म्हणतात द्वेषेशी मांडलेली वऱ्हाडिक. इथं काय आहे, द्वेषाबरोबरच त्याचं खरं लग्न झालेलं आहे. कामाचं कामाबरोबर काय लग्न होणार आहे. काम हा काम वाढवतच असतो तेव्हाही तो कामच राहतो, आहे की नाही. पण खरं त्यांनी जन्म कोणाला देतो, द्वेषाला देतो. कारण का, काम कामाला जन्म देतो हे म्हणण्याची वेगळी गरजच नाही. त्यासाठी स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगितलं असेल कधी, की एक मुलगा अंगणामध्ये खेळत होता आणि तिथं आईनं त्या काही धान्य वगैरे वाळायला घातलं होतं. खेळता खेळता तो आला आणि त्या धान्यामध्येच लोळायला लागला. त्या आई म्हटली, तू काय गाढव आहे का त्या धान्यावर लोळतो, असं त्या म्हटलं होतं. हो बाजूला. तो बाजूला झाला. थोड्या वेळाने काय झालं की या ठिकाणी ते गाढव आलं, खरोखरचंच गाढव आलं आणि ते लोळायला लागलं. त्यांनी त्या गाढवाला दूर तर केलं नाही, तो पळत पळत आईकडे गेला आणि तो म्हटला, आई अभि तो खास स्वारी आ गए, तुम्हाला गाढव म्हणत होते, आता कसं आहे, गाढवच या ठिकाणी आलेलं आहे. तसं कामाची पूर्तता तर कधीच होत नाही. समजा अनुकूल असा काम्य विषय मिळाला तर त्यांनी काय होतं, पुन्हा काय नाही, न जातो काम हा कामानाम उपभोगे न शाम्यती. काम हा किती पूर्तता विषयांची केली तर उपभोगाने कधी शमन पावत नाही. उलट काय आहे, हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. जसं घृतामध्ये कितीही, आपलं अग्नीमध्ये कितीही घृताच्या आहुती दिल्या आणि म्हणले खूप तूप टाकलं, आता अग्नी काय होईल, विझून जाईल का आणखीन त्या ठिकाणी ज्वाला, तरी ते वरची ओफाळे, अशी त्याची पद्धत होईल की नाही. तेव्हा हे या ठिकाणी कामाबद्दल सांगितलं नाही, कारण कामाने काम काय होतं असतो, वाढतच जातो. पण कामाच्या अपूर्ततेत क्रोध होतो, म्हणून या ठिकाणी फक्त आपलं द्वेष होतो. म्हणून या ठिकाणी द्वेषेशी मांडली वऱ्हाडिक. द्वेष, कामाने काय होणार, कामच वाढणार, त्याचं वेगळं वर्णन करण्याची काही गरज आहे का. खरं वैशिष्ट्य कशामध्ये, की कामापासून क्रोध, आपलं द्वेष निर्माण होतो, हे सांगण्यात तात्पर्य आहे. आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिया आमिष जोडे ऐसा, हा,
आणि इच्छल्या सांगडे, आपण इच्छल्याप्रमाणे इंद्रिया आमिष न जोडे, त्या इंद्रियांना आपला भोग जोडणार नाही. आयसा जो डावो पडे, अशा प्रकारचा जो प्रसंग येतो तया नाम द्वेष, त्याला काय म्हणतात? द्वेष, असं माऊलींनी त्याची व्याख्या केलेली. आता तया दोघास्तव जन्मला, आयसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजेयाने वाढविला अहंकारे. आता जेवढं आपण चिंतन केलं ना आत्तापर्यंत ह्या पाठामध्ये, म्हणजे प्रयत्न केला त्याचं स्पष्टीकरणाचा, हा माऊलीने फक्त सूत्ररूपाने एवढ्याच एका ओळीमध्ये सांगितला. माऊली सांगतात की तया दोघास्तव जन्मला, त्या दोघांपासून म्हणजे कोणापासून? इच्छापासून आणि द्वेषापासून जन्मलेला कोण झाला? द्वंद्वमोह. द्वंद्वमोह झाला म्हणजे द्वंद्वामध्ये काय? द्वंद्व मी सुखी आहे, दुःखी आहे, हा हे द्वंद्वच आहे का नाही? पण द्वंद्वाला मोह का म्हटलं? तर एक कारण सांगितलं, द्वंद्व समोर आलं म्हणून मोह होतो की नाही माणसाला, हे निवडावं की हे निवडावं. दुसरी गोष्ट, ऐसा द्वंद्व मोह झाला म्हणजे त्या पुरुषाला मी सुखी आहे, दुःखी आहे, हे द्वंद्व मी सुखी दुःखी असं वाटणं हाच मोह आहे का नाही? मी सुखी मी दुःखी असं वाटणं हाच मोह आहे का नाही? मग हा मोह कशापासून निर्माण झालेला आहे? इच्छा आणि द्वेषापासून या ठिकाणी द्वंद्वमोह निर्माण झालेला आहे. इच्छा आणि द्वेष नसते तर तो ईश्वर निर्मित कोणताही पदार्थ असू द्या, बरोबर आहे ना, त्याच्याविषयी मी सुखी मी दुःखी अशी जाणीव झाली असती का? नाही. याचं कारण काय माहिती आहे का? इथं हेच सांगितलं आपण जे केलं ना, प्रत्येक आत्मा आणि अहंकार यांचा जो तादात्म्याध्यास झाला आणि त्यामुळं हे सर्व संसाररूपी अनर्थाला जीवाला प्राप्त व्हावं लागलं. याविषयी सांगतात की तया दोघास्तव जन्मला, त्या इच्छा आणि द्वेष ह्या दोघापासून ऐसा द्वंद्वमोह झाला. द्वंद्वमोह नावाचा पुत्र त्यांना निर्माण झाला. म्हणजे हे द्वंद्व जे समोर आलं त्या द्वंद्वाविषयक मोह झाला, द्वंद्वनिमित्तक मोह झाला. द्वंद्वापासून त्याच्या ठिकाणी त्यांना मोह किंवा अविवेक प्राप्त झाला आणि तोच त्यांचा पुत्र आहे. आणि तो आजेयाने वाढविला अहंकारे, आणि तो वाढवला कोणी? आजोबांनी. नातवंडात काल आम्ही गेलो तर फिरायला, एक आजोबा आले होते तिथं, तर ते त्या लहान बाळाला घेऊन होते, ते नेहमी इथं येत होते. तर ते म्हटले की मी त्यांना म्हटलं आता तुम्हाला हे सेवा लागली याच्यामध्ये करायला याच्यामध्ये, तर ते दररोज त्याला घेऊन येतात. लहान बालक आहे आणि त्यांना फिरायचं असतं, मग त्याला घेऊन त्याला रमवतात. एकदम लहान बालक आहे आणि त्याच्याबरोबर राहतं. कारण का? असं नवीन मानसशास्त्रसुद्धा सांगतं, पेडियाट्रिक सायकॉलॉजी, की आजोबा आणि आजीच्या प्रेमात वाढलेलं जे नातवंड आहे तर त्याच्यावर जे संस्कार होतात प्रेमाधिकाचे, किंवा ज्याला आपण म्हणतो की निष्काम निर्व्याज प्रेम, हे फक्त त्या मुलाला आई वडील किंवा जगातल्या कोणाहीपासून मिळत नाही, ते फक्त आजोबा आजीपासून मिळतं. म्हणजे त्याची खरी वृद्धी जी आहे ते कोण करत असतात? आजोबा आजी. तिहार जेलमध्ये बालगुन्हेगारांचं आपण नेहमी सांगतो, त्यांनी हे केलं, त्याचं काय त्याला म्हणतो आपण, त्याचा आढावा घेतला तर त्या बालगुन्हेगारामध्ये 88% गुन्हेगार असे का ज्या लहान बालगुन्हेगार की त्यांना आजोबा आणि आजीचं प्रेम कधीही मिळालं नाही. इतकं तर इथं आजोबांनी हा वाढवला, पण कोणत्या? तो अहंकारे आजे, आणि अहंकार हा त्याचा आज आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे हा जो द्वंद्वमोह आहे हा इच्छा आणि द्वेष, बरोबर ना, त्या इच्छा आणि द्वेष ही दोन आहेत, बरोबर ना. आणि ती कामाच्या तारुण्याला प्राप्त झाली तेव्हा द्वेषाशी त्यांचं लग्न झालं. परंतु खरं त्या लग्नापासून पुढं काय द्वंद्वमोह उत्पन्न झाला. पण हा द्वंद्वमोह जो आहे ह्या पुत्राचं खरं संगोपन त्या इच्छा द्वेषाने केलं नाही. खरं त्याच्या अगोदर असणारं तत्व जे आहे ते अहंकार, त्या अहंकाररूपी आजोबांनी त्यांना खऱ्या अर्थाने वाढवलं. म्हणून म्हणतात आजेयाने वाढविला अहंकारे. आणि मग हा अहंकार कसा आहे तेच आपला हा द्वंद्वमोह कसा आहे? जो द्वंद्वमोहाचं वर्धन कोणी केलं? अहंकाराने केलं. तो झाला कोणापासून? इच्छा आणि द्वेष, बरोबर ना. ह्या इच्छा आणि द्वेष यांच्यापासून झाला आणि पुन्हा त्याचं वर्धन कोणी केलं? अहंकाराने केलं. पण हा अहंकाराचं काय वैशिष्ट्य आहे ते सांगतात. जो धृतीशी सदा प्रतिकूळो, नियमाही नागवे सळू, आशा रसे दोंदिलू झाला साता. उद्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज की जय.